नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार, तर उद्या आहे आमलकी एकादशी. आता आमलकी एकादशी असल्यामुळे आपण एकादशीचा तरी उपवास करतच असतो, पण प्रत्येकजण एकादशीचा उपवास करत नाही, कारण की प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे मग जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी पण काही सेवा करणे महत्त्वाचे आहे. तर आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही समस्या असतात, अडचणी ह्या निर्माणच होत असतात. आता तुमच्या घरामध्ये पण पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, पैशाच्या अडचणी दूर व्हाव्या असे वाटत असेल, किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे, खूप दिवस झालं तुम्ही एखादं काम करताय पण त्या कामामध्ये यश येत नसेल, तर त्यावेळेस सकाळीच आपल्याला एकादशीच्या दिवशी घरी एक पान आणायचं आहे. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता एकादशी कोणतीही असेल त्यावेळेस आपण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर एकादशी म्हटलं की भगवान विष्णू आपल्या डोळ्यापुढे येत असतात. त्याचप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी पण आपल्या डोळ्यापुढे येत असतात, पण भगवान विष्णूंची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एकादशीच्या दिवशी. आता जरी तुम्ही उपवास केला नसेल तरीही आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी, एकादशी हे जे व्रत आहे तर पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी एकादशीचा उपवास हा केला जातो. जरी तुमच्याकडून एकादशीचा उपवास घडला नसेल तरीही तुम्ही सेवा करायची आहे. तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर देवपूजा करून घ्यायचं आहे. देवपूजा झाल्यानंतर दारापुढं छान रांगोळी काढायचं आहे. आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, आणि जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे पण आपल्याला स्वच्छ करून तुळशी वृंदावनाच्या पुढे पण रांगोळी काढायची आहे आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. आता एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण केले जात नाही, त्याचप्रमाणे तुळशीपत्र तोडले जात नाही किंवा तुळशी मातेला स्पर्श केला जात नाही. आता आपल्याला जर तुळशीचं पान घ्यायचं असेल तर तुम्ही खाली पडलेलं एखादं पान घेऊ शकता, किंवा त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशीही पान तोडलात तरीही चालेल. पण खाली पडलेलं पान घेतला तरीही हरकत नाही, कारण तुळशीपत्र जे आहे तर खाली पडल्यानंतर तिथून पुढे 21 दिवस शिळे होत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही खाली पडलेलं पान घेऊन पण जो हा उपाय करायचा आहे तर तो करू शकता. त्यामुळं मग आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावून धूपदीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि तुळशीपत्र घ्यायचं आहे. आता तुळशीपत्र घेतल्यानंतर आपली देवपूजा तर झालीच असेल, देवपूजा झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. तुळशीपत्र घेऊन आपल्याला तुळशीपत्र स्वच्छ धुवायचं आहे आणि तुळशीपत्रावरती आपल्याला काय करायचं आहे, तर चंदन असेल तुमच्याकडे तर चंदनाने तुम्ही मग तुमची जी पण काही इच्छा असेल त्यावरती लिहायचं आहे, किंवा मग चंदन नसेल तर तुम्ही कुंकवाने पण लिहू शकता. त्यानंतर ते जे पान आहे तर भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय असते तुळशीपत्र, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. कोणताही उपवास असेल किंवा आपण कोणताही नैवेद्य जर देवांना ठेवत असेल तर तुळशीपत्र असल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत, आणि त्यानंतर मग देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हे जे पान आपण घेतलं आहे तर ते पान आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. आता प्रत्येकांकडे भगवान विष्णूंची मूर्ती म्हणा किंवा फोटो असेलच असे नाही, नसेल तरी हरकत नाही. बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची घ्यायची आहे, बाळकृष्णांची नसेल तर श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि एका तामणात ठेवायचं आहे. अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर देवांचे वस्त्र बदलायचं आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे जे तुळशीपत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना त्या पानावरती आपण जी पण काही इच्छा लिहिली आहे, ज्याबद्दल पण आपण सांगितलं आहे, ती प्रार्थना करायचं आहे की तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि ते जे पान आहे तर ते पान आपल्याला भगवान विष्णूंजवळच ठेवायचं आहे. आता हे पान किती वेळ ठेवायचं आहे, तर हे पान तुम्ही दिवसभर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, ते जे पान आहे तर आपल्याला तिथून उचलायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या घरातील पैशाच्या समस्येसाठी हा उपाय करत असाल तर घरामध्ये तिजोरीमध्ये हे पान ठेवायला द्यायचं आहे, किंवा मग स्वतःसाठी काही इतर अडचणी असतील तर स्वतःजवळ तुम्ही पर्समध्ये म्हणा किंवा पाकिटामध्ये ठेवू शकता. तर असा उपाय केल्यामुळे काय होतं की घरामध्ये ज्या समस्या आहेत किंवा तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करत असतात. त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे, आता
हा जो उपाय आहे तर तुम्हाला जर सकाळी करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण अजून एक उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 7 गोमती चक्र घ्यायचं आहे. आता गोमती चक्र कुठे भेटेल हा प्रश्न पडेल तुम्हाला. जिथे पूजेचं वगैरे साहित्य भेटतं तिथे तुम्हाला गोमती चक्र सहज उपलब्ध होईल. आणि एक छोटे देवपूजेमध्ये आपण जे वस्त्र वापरत असतो तर ते वस्त्र घ्यायचं आहे, 2 अगरबत्ती घ्यायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि तुळशी मातेजवळ आपल्याला धूपदीप लावून हळदी कुंकू लावायचं आहे. आपण जे लाल वस्त्र पूजेचं घेतलं आहे तर ते तुळशी मातेपुढं अंथरायचं आहे आणि जे आपण 7 गोमती चक्र घेतलं आहे तर ते त्या वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. आणि त्यानंतर तुळशी मातेपुढं आसन टाकून आपल्याला बसायचं आहे. लक्ष्मी स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. तर 108 वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा पण मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर ती जी पोटली आहे तर ते काय करायचं आहे, आपल्याला तुळशी मातेचं एखादी फांदी असते किंवा खोड असतं तर तिथे आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालण्यासाठी जर तुमच्या तुळशी मातेच्या जवळ जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवती पण 11 प्रदक्षिणा घालू शकता. तर आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या तुळशी मातेला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे त्या समस्या दूर होण्यासाठी. आणि जिथे आपण ती पोटली ठेवली आहे तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, दररोज मग तुळशी मातेला ज्यावेळेस आपण जल अर्पण करत असतो, तुळशी मातेची ज्यावेळेस आपण सकाळी उठल्यानंतर पूजा करत असतो, तसेच मग आपल्याला काय करायचं आहे, दररोज ती जी पोटली ठेवली आहे तर त्या पोटलीची पण आपल्याला पूजा करायचं आहे. तर बरेच वेळा काय होतं की आपण काही सेवा उपाय करत असतो त्यावेळेस मग आपल्या ज्या सेवा केलेल्या असतात आणि उपाय आपण केलेले असतो तर ते प्रत्येक वेळेस पूर्ण होत नाहीत. पण आपण काय करत असतो की फक्त कधी कधी उपाय करत असतो आणि सेवा आपल्याकडून घडत नाहीत. त्यामुळे मग उपाय करत असताना आपल्याला सेवा पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सेवा म्हणजे काय की भगवान विष्णूंचा मंत्र म्हणा किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणणे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो भगवान विष्णूंचा मंत्र आहे तर हा मंत्र म्हणणे, कोणताही मंत्र म्हणणे, पण आपल्याकडून जर त्यांच्या सेवा घडल्या, मंत्र आपल्याकडून म्हणून झाले तर मग आपण केलेल्या उपायाचं फळ आपल्याला पण नक्की मिळत असतं. ज्याप्रमाणे भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करत असतात, त्याचप्रमाणे तुळशी माता ही जी आहे तर एक माता लक्ष्मीचं रूप मानले जाते. त्यामुळे तुळशी मातेची पण आपण दररोज सेवा केली तर आपल्या घरातील सगळ्या समस्या ह्या दूर होतात. आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेची पूजा करायची आहे. फक्त तुळशी मातेला जल अर्पण न करता आणि स्पर्श न करता आपल्याला पूजा करायचं आहे. कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो. भगवान विष्णूंसाठी तुळशी माता उपवास करत असते. आपण जर तुळशी मातेला जल अर्पण केलं, स्पर्श केला तर मग आपल्याला असे म्हटले जाते की तुळशी मातेचं व्रत मोडल्यानंतर आपल्याकडून मग ही चूक घडत असते आणि त्याचं पाप आपल्याला लागत असतं. म्हणून मग या एक गोष्टीची काळजी घ्यायचं आहे एकादशीच्या दिवशी आणि मगच आपल्याला ही सेवा म्हणा किंवा हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल, म्हणजे पूर्ण माहिती समजलीच असेल की कोणतं पान घरी आणायचं आहे, आपल्या कोणत्या इच्छेसाठी आपण हा उपाय करू शकतो. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.